नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आणि या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक दुर्बल घटकांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्तीची परीक्षेचा अभ्यास कशा प्रकारे करता येईल त्याविषयी माहिती पाहूया. विषय आणि या विषयावर आधारित येणारे प्रश्न याविषयी माहिती घेणार आहोत. फॉर इंग्लिश मीडियम वी आर गोइंग टू सी the examination of NMMS and scholarship examination for standard 8 English medium and subject mathematics, specialization of geometry. We are going to see some important questions about this examination. या परीक्षेमध्ये गणित या विषयाकरता विचारले जाणारे भूमिती या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण उत्तरासहित या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आर्थिक क्षमता चाचणी ही जी स्कॉलरशिप आहे त्यामध्ये शालेय क्षमता चाचणी हा एक पेपर असतो आणि स्कॉलरशिप 8वीचा याच्यामध्ये सुद्धा काही गणिताचे प्रश्न असतात. त्यासंबंधी आपण माहिती घेऊया. पहिला प्रश्न बघा, triangle ABC and triangle LMN are congruent by all the 6 correspondences. What type of triangles are they? तर या ठिकाणी दोन त्रिकोण आहेत ABC आणि LMN. त्याच्यामध्ये काही म्हणजे सर्वच ज्या 6 करस्पॉन्डन्स आहेत, समजा संगत बाजू म्हणा किंवा संगत कोण हे कॉन्ग्रुएंट आहेत, तर ते कोणत्या टाईपचे त्रिकोण असतील हे आपल्याला ओळखायचं आहे. Triangle ABC and triangle LMN are congruent by all the 6 correspondences. What type of triangles they are? आता आपल्याला काही ऑप्शन्स खाली दिलेले आहेत, त्या ऑप्शन्समधून आपल्याला निवडायचं आहे. असे कोणते दोन त्रिकोण आहेत की ज्याच्यामध्ये 6 बाजू सारखे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत? बघा, पहिला आहे इक्विलॅटरल ट्रायंगल, दुसरं आयसोस्केल्स ट्रायंगल्स, तिसरं राईट अँगल ट्रायंगल आणि 4 नंबर आहे ऑब्च्युस अँगल ट्रायंगल. तर यापैकी तुम्हाला ओळखायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, काय ओळखायचं, कोणत्या टाईपचा हा ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये ABC आणि LMN आर कॉन्ग्रुएंट बाय ऑल 6 करस्पॉन्डन्सेस. 6 संगत बाजू किंवा संगत कोण किंवा करस्पॉन्डन्सेस इक्वल असणाऱ्या ऑप्शन करेक्ट कोणता आहे बघा याच्यामधून. इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय ऑल द 6 correspondences. Their corresponding sides are equal and also the correspondence angle must be equal. Angle A congruent angle L, angle B congruent angle M, and congruent angle C congruent angle N. That's like. Second, दूसरा प्रश्न है, the length of the hypotenuse of a right triangular field spontaneous of the right triangular field is 41 meter and one side is 9 meter. What is the area of the field? एरिया काढायचा आहे आपल्याला. द लेंथ ऑफ द हायपोटेनस ऑफ अ राईट ट्रायंगुलर फील्ड इज 41 मीटर अँड वन साइड इज 9 मीटर. व्हॉट इज द एरिया ऑफ द फील्ड? क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. या ठिकाणी द लेंथ ऑफ हायपोटेनस ऑफ द राईट ट्रायंगुलर फील्ड, एक त्रिकोणाकृती शेत आहे समजा किंवा जागा आहे आणि त्याची साईड आहे 41 हायपोटेनस आहे आणि वन साईड 9 मीटर आहे. तर आपल्याला त्याचा एरिया काढायचा आहे. तर सुरुवातीला आपण काय करू, हाईट काढू विद्यार्थी मित्रांनो. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण त्याची हाईट काढता येईल. आपल्याला काय करायचं, आपल्याला एक साईड दिलेली आहे 9 मीटर आणि दुसरा हायपोटेनस दिलेला आहे 41 मीटर. पण आपण पायथागोरस एक साईड काढू. 41 स्क्वेअर मायनस 9 स्क्वेअर इक्वल टू जे येईल ते समजा ते येते 40. आणि नंतर मग आपण काय करू, एरिया ऑफ फील्ड, फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ फील्ड इक्वल टू 1 इंटू बेस इंटू हाईट.
देअरफॉर 40 इंटू 9 इंटू हाफ इक्वल टू 180 डिग्री, 180 मीटर हे झालं ॲन्सर त्याचं. करेक्ट ॲन्सर इज 180 मीटर स्क्वेअर. म्हणजे काय केलं आपण या ठिकाणी, सुरुवातीला एक साईड काढली आणि ती साईड म्हणजेच हाईट मानलं आणि त्या सूत्रामध्ये टाकलं. सूत्र आहे एरिया ऑफ फील्ड इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. देअरफॉर बेस इज 40, 40 आपल्याला हाईट मिळाली आणि बेस आहे 9 मीटर. 40 इंटू 9 इंटू हाफ इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर द एरिया ऑफ द फील्ड इक्वल टू 180 डिग्री 180 मीटर स्क्वेअर 180 मीटर स्क्वेअर. सेकंड, which of the following quadrilaterals has its diagonal congruent? Choose two correct alternatives. काय म्हटलं आपल्याला, which of the following quadrilaterals has its diagonal congruent? Choose correct alternatives. Two correct alternatives. या ठिकाणी आपल्याला दोन ॲक्युरेट म्हणजे अचूक उत्तरं शोधायची आहेत. प्रश्न काय, विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रिलॅटरल हॅज इट्स डायगोनल्स कॉन्ग्रुएंट? चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्स. म्हणजे दोन डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असणारे खालीलपैकी कोणते क्वाड्रिलॅटरल्स आहे ते ओळखायचं आपल्याला. पहिला आहे रेक्टँगल, दुसरा पॅरेललोग्राम, तिसरा काइट आणि फोर्थ आहे स्क्वेअर. फर्स्ट रेक्टँगल, सेकंड पॅरेललोग्राम, थर्ड काइट अँड फोर्थ स्क्वेअर. विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रिलॅटरल्स हॅज इट्स डायगोनल कॉन्ग्रुएंट? यापैकी कोणते दोन क्वाड्रिलॅटरल्स आहेत की ज्यांचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात किंवा होतात किंवा आहेत? विच ऑफ देम, कोणते दोन आहेत? रेक्टँगल आहे का पॅरेललोग्राम आहे का काइट आहे की स्क्वेअर आहे? यापैकी आपल्याला निवडायचं आहे. तर बघा योग्य पर्याय काय येईल या ठिकाणी. मग दोन आहेत योग्य पर्याय. अचूक अल्टरनेटिव्ज आर टू. चूज एनी टू करेक्ट अल्टरनेटिव्ज. याच्यामधून आपल्याला दोन करेक्ट आन्सर शोधायचे आहेत. काय होईल मग? काइट होणार नाही, पॅरेललोग्राम होणार नाही, मग राहिलं काय? रेक्टँगल आणि स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो करेक्ट आन्सर आहे रेक्टँगल अँड स्क्वेअर. रेक्टँगल अँड स्क्वेअर आर द क्वाड्रिलॅटरल्स हॅज इट्स डायगोनल कॉन्ग्रुएंट. हे दोन रेक्टँगल असे आहेत की ज्यांचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट आहे, कर्ण समान असतात त्यांचे. तर अशा प्रकारे हा झाला याच्यावरील प्रश्न. भूमिती म्हणजे जॉमेट्री विषयावरील आपण प्रश्न पाहत आहोत. या परीक्षेसाठी येणारे संभावित प्रश्न आहे समजा, इम्पॉर्टंट ज्याला म्हणू आपण. नेक्स्ट बघा चौथा, फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिली आहे, डायग्राम दिलेला आहे. त्या डायग्रामच्या मध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला एक्सची किंमत काय ठरवायची आहे, काढायची आहे. तर बघा या ठिकाणी फिगर बघा, फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. तर ही फिगर आहे. या फिगरमध्ये काही आपल्याला अँगल दिलेले आहेत. पहिला अँगल आहे 23, दुसरा 38, तिसरा 53. हे अँगल आहेत आणि याच्या बाहेरील बाजूला एक्स व्हॅल्यू एक्स दिलेला आहे समजा, तो अँगलच आहे. त्या अँगल एक्सचा आपल्याला मेजरमेंट काढायचं आहे, व्हॅल्यू काढायची आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. बघा पहिला अँगल 23, दुसरा 38, तिसरा 53. हे अँगल आहे. नावाची गरज नाही, नाव दिलेले पण नाही या ठिकाणी. आणि बाहेरचा जो अँगल झालेला तयार आता उर्वरित समजा, उर्वरित राहिलेला भाग जो आहे तो आहे एक्स. तर या एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर नेमकं काय करावं लागेल आपल्याला, तुम्हाला माहीत आहे टोटल व्हॅल्यू ऑफ आर्क इक्वल टू 360 डिग्री आहे की नाही. टोटल किती असते? 360 डिग्री असते, 360 डिग्री सेल्सिअस. तर यामधून आपल्याला ही बेरीज मायनस करायची. कोणती?
23, 38, 53 ही बेरीज किती होते 114. देअरफॉर 360 मायनस 114 इक्वल टू 246. आता हे ऑप्शन याच्यामधून आपल्याला निवडायचं. हे ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला 219, 221, 246 अँड 237. तर या 4 पर्यायापैकी आपण उत्तर काढलेलं आहे कोणतं 246. म्हणजेच करेक्ट ऑप्शन कोणता आहे मग थर्ड, म्हणजेच तिसरं 246. काय केलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या डायग्रामवरून फिगरवरून आपण दिलेल्या कोणांच्या मापांची बेरीज केली, ती आली 114. वी आर गोइंग टू मल्टिप्लिकेशन ऑल मेजरमेंट ऑफ अँगल्स. 23 plus 38 plus 53 is equal to 114, and this summation of all these angles are subtract from 360 degree. 360 मधून आपण हे मायनस केले तर आपल्याला मिळालं 246. हे झालं करेक्ट आन्सर, व्हॅल्यू ऑफ एक्स. नेक्स्ट, तर हा व्हॅल्यू आपण काढलेली आहे आधीच. बघा या ठिकाणी उत्तर करेक्ट आन्सर दिलेलं आहे आपल्याला थर्ड 246 डिग्री. तर अशा प्रकारे आपल्याला फाइंड एक्स काढलेलं आहे आपण. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू 246 डिग्री. तर अशा प्रकारचा हा झाला प्रश्न. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. Which information out of the following determines a plane? Choose 2 correct alternatives. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2 अल्टरनेटिव्ज असे आहेत की जे अचूक आहेत, ते शोधायचे आपल्याला. तर काय आपल्याला प्रश्न काय आहे, विच इन्फॉर्मेशन आउट ऑफ द फॉलोइंग डिटरमाइन्स अ प्लेन. प्लेन डिटरमाइन करण्यासाठी कोणते इन्फॉर्मेशन खालीलपैकी योग्य आहे हे आपल्याला शोधायचं आहे, काढायचं आहे. Which information out of the following determines plane? Choose 2 correct alternatives. 2 कोणतेही अचूक पर्याय आपल्याला यामधून शोधून काढायचे आहेत. कशासाठी? प्लेनची व्याख्या डिटरमाइन करण्यासाठी किंवा प्लेन एक्सप्रेस करण्यासाठी, मांडण्यासाठी, सांगण्यासाठी. तर बघा ऑप्शन्स काय आहेत. 2 इंटरसेक्टिंग लाईन्स पहिला ऑप्शन. दुसरं 3 collinear points. Third, 2 non-collinear rays having common origin. And fourth, 2 points. तर या 4 ऑप्शनमधून कोणतेही 2 करेक्ट अल्टरनेटिव्ज आपल्याला निवडायचे आहेत, चूज करायचे आहेत. तर पहिला पर्याय आहे 2 इंटरसेक्टिंग लाईन्स. बघा. दुसरा पर्याय 3 कोलिनियर पॉईंट्स. तिसरा पर्याय 2 नॉन कोलिनियर रेज हॅव्हिंग कॉमन ओरिजिन. अँड फोर्थ ऑप्शन आहे 2 पॉईंट्स. याच्यामधून करेक्ट आन्सर काय होईल मग. प्लेन म्हणजे प्रतलाची व्याख्या आपल्याला करायची आहे समजा. तर पहिलं ऑप्शन योग्य आहे का. योग्य आहे, कारण 2 इंटरसेक्टिंग लाईन्स. And third, 2 non-collinear rays having common origin. These are the 2 alternative which is correct. तर अशा प्रकारचे हे 2 ऑप्शन आहेत जे अचूक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण मॅथमॅटिक्स म्हणजेच जॉमेट्री याच्यावर आधारित काही प्रश्न, महत्त्वपूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत. विच इज इम्पॉर्टंट फॉर द एक्झामिनेशन ऑफ NMMS अँड स्कॉलरशिप एक्झामिनेशन ऑफ स्टँडर्ड 8. या 2 परीक्षेकरिता विचारल्या जाणाऱ्या संभावित प्रश्नांची माहिती उत्तरासह या ठिकाणी आपण घेतली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कॉमेंटच्या माध्यमातून मला कळवा. आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.
यानंतरही आपण असेच व्हिडिओ पाहूयात.